एल्गार लाईनमध्ये आपलं स्वागत आहे आणि चिच्चेवाड्यामधून UPSC परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले आमचे सर आहेत. आपण यांना विचारूयात, सर आपण आज तुमचं सत्कार गावामध्ये केलेला आहे, त्याबद्दल आपण काय बोलाल? अत्यंत भावनिक क्षण होता. ज्या मातीतून स्वप्नाचे ते रोपटं लावलेला होता ते आज जेव्हा सत्यावत वृक्ष होत आहे तर त्याचा हा ऋण फेडण्याचा क्षण होता. म्हणून मी या शाळेत आज आलो आणि खूप भावनिक क्षण आहे. म्हणजे खूप छान वाटतोय की म्हणजे जो स्वप्न आपण बघितलं होतं आज आपण ते साक्षात पूर्ण करू शकलो आणि त्या शाळेने तो मान सन्मान दिला, सत्कार दिला. खूपच भावनिक क्षण आणि खूप आनंदाचा क्षण आहे. या क्षणी मी ज्या शिक्षकांनी सर्वप्रथम मार्गदर्शन दिलं आणि ते बीज रोवले की आपल्या मनामध्ये की स्पर्धा परीक्षा काय असते, कलेक्टर काय असते, असे सन्माननीय श्यामकुमार मॅडम ज्यांनी पहिल्या वर्गापासून वाचन लिखाणाची सवय लावली असे काटगाय सर, स्पर्धा परीक्षेचे प्रात्यक्षिक शिकवणी घेणारे गावडकर सर, वडिलासारखे हात ठेवणारे गेडाम सर, असे भरपूर शिक्षक मला प्राथमिक शाळेत लाभले. मी सर्व श्रेय माझ्या आईवडिलांनंतर आणि माझ्या कुटुंबानंतर या शिक्षकांना देतो. आणि या गावानेही जेव्हा मी वाढत होतो खूप प्रोत्साहन दिला की कर, म्हणजे इतकं छान वाटतं की या गावातून मी एक इतकं मोठं पद गाठू शकलो. खूप भावनिक क्षण आहे. कदाचित माझ्या शब्द अपुरे पडतील आणि भावना व्यक्त होणार नाही, पण खूप भावनिक आणि खूप आनंदाचा क्षण आहे. सर आपण UPSC त्या स्पर्धा परीक्षेमध्ये कशा पद्धतीनं म्हणजे तुम्हाला प्रेरणा मिळाली सर? महत्त्वाची प्रेरणा म्हणजे मला श्यामकुमार मॅडमने कलेक्टर हा शब्द सांगितला होता. त्यानंतर मी जेव्हा 8व्या वर्गात मनोहरभाई पटेलमध्ये गेलो, मनोहरभाई पटेल हायस्कूल देवरीमध्ये, तेव्हा बऱ्यापैकी काही मुलांमध्ये चर्चा व्हायची. थोडं सरांनी अजून त्याच्यामध्ये अजून ॲडिशन केलं. त्यानंतर जेव्हा 11व्या वर्गात मी शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहामध्ये प्रवेश केला तेव्हा पहिल्यांदा एका मोठ्या अधिकाऱ्याशी कॉन्टॅक्ट आला होता, ते म्हणजे प्रकल्प अधिकारी. तेव्हा विद्यार्थी खूप आंदोलनं करायचे की आमच्या जेवणाच्या समस्या आहेत, बुकच्या समस्या आहेत किंवा खूप समस्या आहेत. तेव्हा म्हटलं की आपण सगळे प्रकल्प अधिकाऱ्याकडे काय जातो, ते नाही. मग कळालं की नाही, हे IAS असतं. म्हटलं एवढं भारी अधिकारी आहे का ते आपल्या जेवणाची राहण्याची समस्या सोडवू शकतं. मग तिथून अजून ते जे माझा विचार होता ते अजून प्रगल्भ झाला आणि त्यानंतर मी ठरवलं की आपण स्पर्धा परीक्षा करायला पाहिजे आणि आपणही एक मोठं पद संपादन करून आपल्या या पदाचा उपयोग जर आपण असं समाजोपयोगी आणि ज्यामुळे काहीतरी इम्पॅक्ट होऊ शकेल अशा कामासाठी करता आलं तर खूप छान होईल. आणि त्या दृष्टीने मग मी स्पर्धा परीक्षा दृष्टीने त्याकडे पावलवाट केली. सर आता आपण सर आजची जी युवा पिढी आहे किंवा आता वर्तमान काळामध्ये जास्त सर प्राथमिक कॉन्व्हेंट शाळेला महत्त्व लोक देतात, त्या संदर्भात आपण जिल्हा परिषद शाळेबाबतीत काय बोलाल? अगदीच काही जिल्हा परिषद शाळेमध्ये काही काळामध्ये समस्या आल्या असतील, त्यामध्ये कदाचित त्यांच्याकडे वाढलेला कामाचा व्याप असू शकतो किंवा शिक्षकांची वृत्ती असू शकते, त्यामध्ये असू शकते, त्यात काही दुमत नाही. पण मी स्वतः जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी होतो. माझ्यासोबत आज तहसीलदार, डेप्युटी कलेक्टर अशांसोबत मी सध्या ट्रेनिंग घेतली आहे. त्यामध्ये उच्चभू आणि क्लास 1 ऑफिसर होते आणि सगळे जिल्हा परिषद शाळेतील होते. तर मला असं जिल्हा परिषद शाळेचा खूप अभिमान आहे आणि त्या शिक्षकांचा खूप अभिमान आहे की ज्यांनी आम्हाला घडवलं. आणि तुम्ही जे म्हणता की आता कॉन्व्हेंटकडे जो कल चाललेला आहे त्यात मला असं वाटतं की पालकांचा हा विश्वास असेल की नाही कॉन्व्हेंटमधून मुलं शिकतात, तर मला असं वाटतं यात दोन्ही बाजूकडून, पालकांकडून, गावाकडून आणि जिल्हा परिषद शाळेकडून आपलं एक समन्वय साधण्याची गरज आहे. त्यामध्ये आपण सोयी कशा जास्त चांगल्या पद्धतीने देता येतील, पालकांना आपण अजून कशा पद्धतीने त्यांना परावृत्त करू शकू की ते बाहेर जातील, यासाठी जिल्हा परिषद शाळेत पोषक वातावरण निर्माण करण्याची गरज आहे. आणि त्यातलंही त्यात जे अधिकारी, पदाधिकारी आहेत, जर अशा व्यक्तींनी जिल्हा परिषद शाळेकडे लक्ष दिलं, कसं की स्वतःच्या मुलांना त्यांनी तिथे टाकलं, याच्यामुळेही फायदा होऊ शकतो. कारण की जेव्हा त्यांना वाटेल की आपला मुलगा जिथे शिकतोय तर त्यामुळे मग अजून फरक पडेल आणि जिल्हा परिषद शाळेची गुणवत्ताही वाढेल आणि लोकांचा शाळेप्रती विश्वास वाढेल. तर यासाठी मला असं वाटतं की शिक्षक, पालकवर्ग आणि शासन योजना या तिन्ही गोष्टी त्याला कारणीभूत ठरतील की जेणेकरून आपण जिल्हा परिषद शाळेचा जो दर्जा होता तो आपण पुन्हा त्याकडे नेऊ शकू. सर आपण तालुक्यातील युवकांना काय मार्गदर्शन करा, म्हणजे काय प्रेरणा द्याल, काय सांगाल? मार्गदर्शन एकच की स्वप्न बघा, खूप मोठी बघा आणि ते पूर्ण करण्यासाठी जिद्द चिकाटीने स्वतःला झोकून द्या. आणि स्काय इज लिमिट. तुम्ही खूप अभ्यास केला, खूप जिद्द दिली तर यश तुमच्या दारी नक्की येईल. स्वप्नावर विश्वास ठेवा, स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवा आणि आपल्या आईवडिलांसाठी आपण काहीतरी करू की जेव्हा एक मुठ्ठीभर जो म्हणतो की गुलाल त्यांच्या अंगावर उधळेल आणि तुमची सगळी मेहनत सार्थ ठरेल, यासाठी तुम्ही प्रयत्न करा. धन्यवाद. थँक्यू. काकू आपण आज तुमचा मुलगा UPSCमध्ये टॉपर झालं आणि तुम्हाला काय वाटते, कसा आनंद वाटते? आता ते आनंदच होते, पण
काही सांगता येत नाही. त्याचा आनंद मला समजे खूप होत आहे, आनंद होत आहे. तुमच्या मुलांनी म्हणजे सुरुवातीपासून अभ्यास करायला तुम्ही काही त्यांना म्हणजे प्रेरणा दिली की तुम्हाला त्यांना सांगत होती की अभ्यास करा, साहेब व्हाल, असं वगैरे तुम्ही मार्गदर्शन त्यांना केलं? हो सांगत होती, अभ्यास कर बाळा, मोठा अधिकारी बनायचा आहे. हा मी त्यांना कधीच नाही म्हणले. त्यांना स्वतःहून प्रयत्न केला आणि आम्ही फक्त त्याच्या पाठीशी उभे राहिलं आणि त्याला हिम्मत दिला. आम्ही त्याला काहीही कमी पडू दिला नाही शिक्षणाला आणि ते समोर जात राहिले. आम्ही फक्त त्यांना मार्गदर्शन करत राहिलो. तर तुमचा मुलगा जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकला का? हां, माझा मुलगा जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकला, इथंच शिकला 7वीपर्यंत. त्यांना मार्गदर्शन करणारे जे सर होते त्यांचा मी मनापासून बहुत आभार करत आहे. आणि ते सर होते गावडकर सर, श्यामकौर मॅडम आणि काटगाळे सर, गेडाम सर हे होते. त्यांना खूप 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 धन्यवाद. जिल्हा परिषद शाळेमध्येच आपल्या विद्यार्थ्यांना शिकवायचं. जिल्हा परिषद शाळेमध्ये आपल्याला शिकवायला कसल्याही पद्धतीचे पैसे द्यावं लागत नाही आणि कोणत्याही पद्धतीचा आपल्याला वर्षातून 2दा ड्रेस घ्यावा लागत नाही, पुस्तकं घ्यावं लागत नाही, डब्बा आणायला लागत नाही. अशा पद्धतीचे शासन आपल्याला देत असते आणि तरी सुद्धा आपली चाहूल असते प्रायव्हेट शाळेकडे. माझे सुद्धा मुलं जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकत आहेत. सर्वांना विनंती करते की जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकवा. कुठल्याही गोष्टीमध्ये जर आपले शिक्षक कमी पडत असतील तर नक्कीच आपण त्यांना बोलून आपल्या विद्यार्थ्यांसाठी योग्य काय आहे ते सांगू शकतो त्यांना आपण. आदरणीय रामकृष्णांनी दाखवून दिलेला आहे. म्हणतात की नशिबाचे दार कधीच आपोआप उघडत नाही. नशिबाचे दार कधीच आपोआप उघडत नाही, ते मेहनत करूनच उघडावं लागते. शेवटी नशीबही हरायला तयार असते, परंतु आपली मेहनत आपल्याला कधीच हरवू देत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो कोणी हे प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. गुरगुरला की नाही आपला रामकृष्ण? बोला. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जे कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याचे उदाहरण आपल्याला हेमकृष्णच्या माध्यमातून दिसत आहे.